मध्य प्रदेशातील उज्जैनला हिंदू धर्मात खूप विशेष महत्व आहे। उज्जैनला महाकाल नगरी म्हणूनही ओळखलं जातं। देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले महाकालेश्वर ज्योतिर्लिंग याच ठिकाणी आहे। धार्मिक शास्त्रांमध्ये उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर मोक्ष देणारं मानलं जातं आणि इथे दर्शनासाठी दूरदूरून भाविक येतात। पण या शहरात रात्री कोणताही राजा किंवा मुख्यमंत्री किंवा मोठ्या पदावरील व्यक्ती राहू शकत नाही, कारण त्यामागे श्रद्धा मानली जाते। धार्मिक मान्यतेनुसार महाकालला उज्जैनचा राजा म्हटलं जातं आणि तो येथील लोकांचा रक्षक आहे, म्हणून कोणताही दुसरा उच्च पदावरील व्यक्ती तिथे राहू शकत नाही। त्यामुळे कोणताही मुख्यमंत्री देखील तिथे राहत नाही। असं मानलं जातं की जर कोणताही मुख्यमंत्री रात्री उज्जैनमध्ये राहिला तर त्याचं संपूर्ण राज्य नष्ट होतं। जरी याचा कोणताही पुरावा नसला तरी त्याचे अनुभव आल्याचं अनेकांनी सांगितलंय। म्हणूनच कोणताही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान इथे रात्री मुक्काम करत नाही। दर्शन घेतल्यानंतर ते उज्जैन सोडतात। असं मानलं जातं की विक्रमादित्यांच्या राजवटीनंतर कोणताही राजा उज्जैनमध्ये रात्री मुक्कामास थांबला नव्हता।